नमस्कार मित्रांनो, किताबकेमध्ये तुमचं स्वागत आहे. जरा एका क्षणासाठी कल्पना करा. लग्नाचा दिवस आहे, सगळी तयारी पूर्ण झाली आहे. वधू अगदी नटून-थटून, स्वप्नांनी भरलेल्या डोळ्यांनी चर्चच्या बाहेर उभी आहे. हम्म. तिच्या आयुष्यातला तो सर्वात आनंदाचा आणि मोठा क्षण असतो. अगदी बरोबर. फुलांची सजावट असते, पाहुण्यांची लगबग असते. पण अचानक वेळ निघून जाऊ लागते. सेकंदांची मिनिटे आणि मिनिटांचे तास होतात आणि नवरा मुलगा येतच नाही. बापरे, म्हणजे तो अचानक गायब होतो? हो, तो गायब होतो. कोणी त्याचं अपहरण केलेलं नसतं किंवा कोणी त्याला मारलेलं नसतं. तो अक्षरशः हवेत विरघळल्यासारखा नाहीसा होतो. हे तर खूपच भयानक आहे. मागे उडते ती फक्त एक गोंधळलेली रडणारी नवरी. हो ना. आणि हजारो अनुत्तरित प्रश्न. तो पळून गेला की त्याच्यासोबत काही भयानक घटना घडली की यामागे असा एखादा प्लॅन आहे ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. हम्म. आजची आपली ही सफर एका अशाच रहस्यमय जगात जाणार आहे. ही कोणतीही साधीसुधी गोष्ट नाही, तर मानवी मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात दडलेल्या एका भयंकर सत्याची कहाणी आहे. म्हणजे आपण एका मिस्ट्रीबद्दल बोलणार आहोत तर? हो. वेळ आहे 19व्या शतकाच्या उत्तरार्धाची आणि ठिकाण आहे लंडनमधलं अतिशय प्रसिद्ध असं बेकर स्ट्रीट. अच्छा, बेकर स्ट्रीट म्हणजे शर्लॉक होम्सची केस असणारी. अगदी बरोबर ओळखलंस. बाहेर दाट पिवळे धुके पसरले आहे. लंडनची ती थंडी इतकी बोचरी आहे की रस्त्यावरील प्रत्येक माणूस स्वतःला उबदार कपड्यांमध्ये लपटून घाईघाईने चालला आहे. तो व्हिक्टोरियन लंडनचा क्लासिक फील. हो, पण 22व्या बेकर स्ट्रीटच्या आत मात्र एक वेगळीच शांतता आहे. शेकोटीत लाकडे जळत आहेत आणि त्या उबदार प्रकाशात दोन व्यक्ती बसल्या आहेत. आपले डॉक्टर जॉन वॉटसन आणि स्वतः शर्लॉक होम्स, होय ना? हो, होम्स त्याच्या सवयीप्रमाणे आराम खुर्चीत बसला आहे. हातात त्याचा पाईप आहे. तो खिडकीबाहेरच्या धुक्याकडे पाहत वॉटसनला अतिशय शांतपणे एक वाक्य सांगतो. काय सांगतो तो? तो म्हणतो की माय डिअर वॉटसन, खरे जीवन हे कोणत्याही काल्पनिक कथेपेक्षा जास्त विचित्र असते. बापरे, म्हणजे खऱ्या आयुष्यात जास्त भयंकर गोष्टी घडतात असं त्याला म्हणायचंय? हो, मानवी मन जे काही विचार करू शकतं त्यापेक्षा कितीतरी अधिक भयानक आणि गुंतागुंतीच्या गोष्टी या खऱ्या जगात घडत असतात, असं होम्सचं म्हणणं असतं. आणि नेमकं त्याच वेळी काहीतरी घडतं का? अगदी त्याच क्षणी होम्सचं हे वाक्य हवेत विरघळत नाही, तोच त्यांच्या दरवाज्यावर एक हलकीशी पण घाबरलेली थाप पडते. अच्छा, म्हणजे कोणीतरी क्लायंट आलं असावं. हो, दार उघडलं जातं आणि आत येते एक तरुणी. तिचं नाव आहे मिस मेरी सदरलँड. ती कशी दिसत असते? म्हणजे तिची अवस्था कशी असते? ती अतिशय अस्वस्थ असते. तिचे डोळे रडून सुजलेले असतात. चेहऱ्यावर एक प्रकारची भीती आणि गोंधळ स्पष्ट दिसत असतो. तिला काहीतरी भयंकर धक्का बसलेला असतो नक्कीच. हो, ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न तर असते, पण तिला शब्दच सुचत नाहीत. आणि मग नेहमीप्रमाणे होम्स आपल्या डिडक्शनची जादू दाखवतो, बरोबर? अगदी बरोबर. इथेच होम्सच्या बुद्धिमत्तेची खरी जादू सुरू होते. मेरी अजून एकही शब्द बोललेली नसते. ती फक्त एका खुर्चीवर जाऊन बसते. बरं, मग होम्स काय करतो? होम्सची तीक्ष्ण नजर तिच्यावर पडते आणि केवळ काही सेकंदात तो तिचे संपूर्ण व्यक्तिमत्व वाचून काढतो. तो शांतपणे तिला विचारतो. काय विचारतो? तो म्हणतो, मिस सदरलँड, तुम्ही एक टायपिस्ट म्हणून काम करता आणि तुमची दृष्टी थोडी कमकुवत आहे, बरोबर? काय सांगतेस? तिने काहीही न सांगता त्याने ओळखलं. हो. हे ऐकून ती तरुणी अक्षरशः थक्क होते. ती अविश्वासाने त्याच्याकडे पाहते. वॉटसनलाही आश्चर्य वाटतं की होम्सने हे कसं ओळखलं. म्हणजे हे कसं शक्य आहे? त्याने कोणते क्लूज पाहिले? होम्स नेहमी म्हणतो की सामान्य लोक फक्त पाहतात, पण तो निरीक्षण करतो. त्याने पाहिलं होतं की मेरीच्या नाकावर चष्म्याचे हलकेसे वड पडले आहेत. अच्छा, जे सतत चष्मा वापरल्यामुळे आणि कमकुवत दृष्टीमुळे येतात. अगदी बरोबर. आणि दुसरा सर्वात महत्वाचा क्लू होता तिचे कपडे. कपड्यांवरून टायपिस्ट कसं ओळखायचं? तिच्या हाताच्या बाह्यांवर, विशेषतः मनगटाच्या थोडं वर, एक विशिष्ट प्रकारची झीज झाली होती. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती टाईपरायटरवर तासनतास काम करते, तेव्हा तिचे हात टेबलावर घासले जातात. हो, आणि तिथे एक विशिष्ट खूण तयार होते. यावरून त्याने अचूक ओळखलं की तिचा व्यवसाय काय आहे. बापरे, होम्सची निरीक्षण शक्ती खरंच अफाट आहे. याचा तिला नक्कीच धीर आला असेल. हो ना. होम्सच्या या अचूक निरीक्षणाने मेरीला खात्री पटते की ती योग्य व्यक्तीकडे आली आहे. आणि मग ती हळूहळू तिची कहाणी सांगायला सुरुवात करते. बरं, तिची कहाणी काय असते नक्की? ही कहाणी ऐकायला जेवढी साधी वाटते, तेवढीच ती गुंतागुंतीची आहे. मेरीची कौटुंबिक पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे. म्हणजे ती एकटी राहते की कुटुंबासोबत? ती तिच्या आई आणि सावत्र पित्यासोबत राहते. पण ती एक स्वावलंबी मुलगी आहे.
तिला तिच्या एका काकांकडून वर्षाला 100 पाउंड्सचे उत्पन्न मिळते. 100 पाउंड्स म्हणजे व्हिक्टोरियन लंडनच्या काळात ही खूप मोठी रक्कम झाली. हेच तर विशेष आहे. ती हे सगळे पैसे तिच्या स्वतःसाठी न वापरता घरात आईला आणि सावत्र पित्याला देऊन टाकते. अच्छा, आणि तिचा सावत्र पिता कसा असतो? त्याचं नाव आहे मिस्टर जेम्स विंडीबँक आणि इथेच या कथेतील पहिली संशयास्पद गोष्ट समोर येते. असं काय संशयास्पद आहे त्याच्यात? हा जेम्स विंडीबँक मेरीच्या आईपेक्षा खूप लहान आहे. तो अवघा 30 वर्षांचा तरुण आहे. 30 वर्षांचा? म्हणजे मेरीच्या वयाच्या मानाने तो तिच्यापेक्षा फार मोठा नसेल? हो, तो तिच्यापेक्षा फक्त 15 वर्षांनी मोठा आहे. तो नात्यानी सावत्र पिता असला तरी वयाने तिच्या मोठ्या भावासारखा आहे. बापरे, हे थोडं विचित्रच आहे. मग त्यांचं नातं कसं असतं? घरावर आणि विशेषतः मेरीच्या आयुष्यावर त्याचे पूर्ण आणि कठोर नियंत्रण असते. तो अतिशय कडक स्वभावाचा आहे. म्हणजे तो तिला बाहेर वगैरे जाऊ देत नसेल? अजिबात नाही. तो तिला घराबाहेर काढू देत नाही, कुणाशी मैत्री करू देत नाही. आपल्या घरातल्या स्त्रियांनी बाहेरच्या जगात मिसळण्याची काहीच गरज नाही असा त्याचा अट्टहास असतो. बिचारी मेरी, ती एका अदृश्य पिंजऱ्यात अडकल्यासारखी जगत असेल. हो ना, पण एके दिवशी या बंधनातून तिला थोडी मोकळीक मिळते. ते कसं काय? जेम्स विंडीबँक त्याच्या व्यवसायाच्या कामानिमित्त फ्रान्सला निघून जातो. अच्छा, मग घरात फक्त मेरी आणि तिची आई असते. हो, आणि तो घरात नसताना मेरीच्या वडिलांचे काही जुने मित्र तिला एका गॅस फिटर बॉल नावाच्या पार्टीला आमंत्रित करतात. गॅस फिटर बॉल? म्हणजे डान्स पार्टी असेल ती? मग ती जाते का तिथे? हो, घराच्या कोंडमाऱ्यातून बाहेर पडण्याची एकच संधी असते तिच्याकडे. ती तिथे जाते आणि त्या संध्याकाळी त्या पार्टीच्या झगमगाटात तिची भेट एका माणसाशी होते. ओहो, म्हणजे इथून मूळ कथेला सुरुवात होते. कोण असतो तो माणूस? त्या माणसाचं नाव असतं हॉस्मर एंजल. हॉस्मर एंजल? नाव तर एकदम भारी आहे. नाव भारी आहे, पण इथूनच या केसमध्ये खऱ्या अर्थाने रहस्य निर्माण व्हायला सुरुवात होते. म्हणजे मेरी त्याच्या प्रेमात पडते का? हो, साहजिकच आहे. मेरीसारख्या एकाकी, प्रेमासाठी आणि थोड्याशा स्वातंत्र्यासाठी आसुसलेल्या मुलीला जेव्हा हॉस्मर एंजल थोडा वेळ देतो, तिच्याशी गोड बोलतो, तेव्हा ती त्याच्या प्रेमात पडते. पण तू मगाशी म्हणालीस की या कथेत एक रहस्य आहे. मग या हॉस्मरमध्ये काही गडबड असते का? खूप मोठी गडबड असते. जर आपण या हॉस्मर एंजलचं नीट निरीक्षण केलं, तर लक्षात येईल की या माणसामध्ये काहीतरी अतिशय विचित्र आहे. अच्छा, असं काय विचित्र असतं त्याच्यात, मला सांग ना. एक असा सस्पेन्स त्याच्या व्यक्तिमत्वात दडलेला आहे जो कुणालाही अस्वस्थ करेल. पहिली गोष्ट म्हणजे तो अत्यंत लाजाळू आणि एकांतप्रिय असल्याचा दावा करतो. बरं, त्यात काय इतकं विचित्र आहे? काही लोक असतात लाजाळू. पण तो मेरीला भेटायला कधीही दिवसा उजेडात येत नाही. तो नेहमी फक्त संध्याकाळच्या वेळी जेव्हा रस्त्यांवर अंधार पडू लागतो तेव्हाच तिला भेटायला येतो. आणि तो मेरीसोबत लंडनच्या रस्त्यांवरून चालतानाही कायम अंधाऱ्यात जागा निवडतो. म्हणजे त्याला कोणी पाहू नये असा त्याचा प्रयत्न असतो. आणखी काय विचित्र असतं? दुसरी विचित्र गोष्ट म्हणजे त्याचा पेहराव. तो नेहमी डोळ्यांवर एक काळा किंवा रंगीत चष्मा घालतो. रात्रीच्या वेळी काळा चष्मा, हे तर खूपच संशयास्पद आहे. मेरीने विचारल्यावर तो सांगतो की त्याचे डोळे खूप कमकुवत आहेत आणि त्याला प्रकाशाचा त्रास होतो. पण अंधारात कसला प्रकाशाचा त्रास? हा नक्कीच काहीतरी लुपवतोय. हो, आणि इतकंच नाही, त्याच्या चेहऱ्यावर खूप दाट, काळ्या मिशा आणि कल्ले आहेत. अच्छा, म्हणजे चेहऱ्याचा बराचसा भाग झाकलेला असतो. अगदी बरोबर. ते कल्ले इतके दाट आहेत की त्याच्या चेहऱ्याचा अर्ध्याहून अधिक भाग त्यामागे लपलेला असतो. म्हणजे काळा चष्मा आणि दाट कल्ले, कोणीही त्याला सहजासहजी ओळखू शकणार नाही. बरोबर. आणि तिसरी सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याचा आवाज. आवाजात काय गडबड असते? हॉस्मर एंजल कधीही सामान्य माणसासारखा मोठ्या आवाजात बोलत नाही. तो नेहमी अगदी हळू कुजबुजल्यासारखा आवाज काढतो. कुजबुजल्यासारखा? म्हणजे तो नॉर्मली बोलतच नाही? नाही. जणू काही त्याच्या घशातून पूर्ण आवाज बाहेरच येत नाही. मग मेरी त्याला याबद्दल विचारत नाही का? विचारते ना, तेव्हा तो तिला एक भावनिक कारण सांगतो. तो म्हणतो की लहानपणी त्याला घशाचा एक भयंकर आजार झाला होता, ज्यामध्ये त्याच्या स्वरयंत्राला कायमची इजा झाली. आणि त्यामुळे तो फक्त कुजबुजू शकतो असं तो सांगतो. हो, आणि सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट सांगू, जो या मिस्ट्रीचा एक अतिशय महत्वाचा क्लू आहे. काय आहे तो क्लू? तो म्हणजे त्यांच्या भेटण्याची वेळ. हॉस्मर एंजल फक्त आणि फक्त तेव्हाच मेरीला भेटायला येतो जेव्हा तिचा सावत्र पिता जेम्स विंडीबँक फ्रान्सला गेलेला असतो. 1 मिनिट, म्हणजे सावत्र बाप फ्रान्सला गेला की हा हजर होतो? हो, ते दोघे कधीही एकाच वेळी लंडनमध्ये नसतात. बापरे, हे तर स्पष्ट दिसते की यात काहीतरी काळंबेरा आहे.
अगदी. जेव्हा जेम्स परत येतो तेव्हा हॉस्मर लगेच कामाचं कारण सांगून गायब होतो. म्हणजे हे सगळे धोक्याचे इशारे मेरीच्या डोळ्यांसमोर असतात, तरीही ती त्याच्यावर विश्वास ठेवते. हां, हे सगळे क्लूज तिच्या समोर असतात. पण जेव्हा माणूस भावनिकदृष्ट्या एकाकी असतो, आधाराची गरज असते, तेव्हा तो समोर दिसणाऱ्या सत्याकडेही डोळेझाक करतो. खरंच आहे, प्रेमात माणूस आंधळा होतो असं म्हणतात ते हेच. मेरी पूर्णपणे अंधविश्वासात अडकलेली असते. तिला त्याचा काळा चष्मा, कुजबुजणारा आवाज, अंधारात भेटणे यात काहीही गैर वाटत नाही. तिला फक्त एवढंच वाटतं की कोणीतरी तिच्यावर प्रेम करतंय. बरोबर. पण त्यांच्या या प्रेम प्रकरणात अजून एक भयानक गूढ दडलेलं असतं. आणखी एक गूढ. आता काय उरलंय? हॉस्मर आणि मेरी एकमेकांना पत्र लिहित असतात. पण हॉस्मर मेरीला जी पत्रे पाठवतो ती संपूर्णपणे टाईप केलेली असतात. टाईप केलेली पत्रे? त्या काळात तर टाईपरायटर खूप नवीन होता ना. हो, दुर्मिळ गोष्ट होती. ठीक आहे, पत्र टाईप करणे समजू शकते. पण ऐक, या पत्रांच्या शेवटी असलेली हॉस्मरची सही सुद्धा टाईप केलेली असते. काय सांगतेस? स्वतःची सही कोण टाईप करतं? हेच तर, इथे प्रत्येक श्रोत्याने विचार केला पाहिजे. सही ही माणसाची ओळख असते. ती त्याच्या हाताचे वळण असते. हो ना. एखाद्याने कितीही वेश बदलला तरी त्याचं हस्ताक्षर त्याला पकडून देऊ शकतं. अगदी बरोबर. जर हॉस्मरने स्वतःच्या हाताने सही केली असती, तर याचा अर्थ असा होतो की मेरीने ते हस्ताक्षर नक्कीच ओळखले असते. अच्छा, म्हणजे मेरीने ते हस्ताक्षर आधी कुठेतरी नक्कीच पाहिले होते. हो, स्वतःची ओळख लपवण्यासाठी हॉस्मरने अत्यंत काळजीपूर्वक आपली सही सुद्धा टाईप केली होती. बापरे, हा माणूस तर खूपच शातीर दिसतोय. मग पुढे काय होतं? या सगळ्या विचित्र गोष्टींकडे दुर्लक्ष करत त्यांचं नातं पुढे जातं आणि अखेर तो दिवस येतो जेव्हा हॉस्मर मेरीला लग्नाची मागणी घालतो. आणि मेरी लगेच होकार देते? हो, ती आनंदून जाते. पण लग्नाच्या आदल्या दिवशी आणि लग्नाच्या दिवशी सकाळी हॉस्मर खूप अस्वस्थ असतो. अस्वस्थ? का? त्याला तर आनंद व्हायला हवा होता. त्याच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद नसून एक प्रकारची भीती आणि ताण असतो. तो मेरीचा हात घट्ट पकडतो आणि तिच्याकडून एक अतिशय विचित्र आणि भयानक वचन घेतो. भयानक वचन? कोणतं वचन? तो म्हणतो, "मेरी, मला वचन दे. काहीही झाले, उद्या सकाळी एखादे भयानक संकट आले किंवा अगदी मृत्यू जरी आला, तरी तू फक्त माझीच राहशील." बापरे, लग्नाच्या दिवशी मृत्यूची भाषा? हो, आणि तो पुढे म्हणतो, "तू आयुष्यभर फक्त माझीच वाट पाहशील आणि दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाहीस." लग्नाच्या आनंदी क्षणी एखादा माणूस असा मृत्यूचं वचन का मागेल? हा सस्पेन्स तर खूपच वाढत चाललाय. हो ना, पण मेरी त्याच्या प्रेमात इतकी बुडालेली असते की ती विनाअट ते वचन देते. बिचारी मेरी. मग लग्नाचा दिवस उजाडतो. हो, ठरलेला दिवस येतो. चर्चला जाण्यासाठी सर्व तयारी झालेली असते. लंडनच्या रस्त्यावर 2 कॅब उभ्या असतात. म्हणजे घोडागाड्या. बरोबर? हो. एका हॅन्डसम कॅबमध्ये, जी लहान असते, त्यामध्ये मेरी आणि तिची आई बसतात. आणि हॉस्मर कशात बसतो? हॉस्मर एंजल एका 4 व्हीलर कॅबमध्ये बसतो, ज्याला दोन्ही बाजूनी दरवाजे असतात. अच्छा, 4 व्हीलर कॅब, दोन्ही बाजूला दरवाजे असलेली. हो, दोन्ही गाड्या चर्चकडे मार्गस्थ होतात. मेरीची गाडी पुढे असते आणि हॉस्मरची गाडी तिच्या मागे असते. आणि मग ते चर्चजवळ पोचतात. हो, चर्चजवळ पोचल्यावर मेरीची गाडी थांबते. मेरी खाली उतरते आणि आनंदाने मागे पाहते. हॉस्मरची गाणी पण थांबते ना? हो, हॉस्मरची 4 व्हीलर कॅब येऊन थांबते. कॅब चालक खाली उतरतो आणि आदबीने गाडीचा दरवाजा उघडतो. आणि हॉस्मर बाहेर येतो. नाही, तिथेच तर धक्का बसतो. आत पाहिल्यावर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते. गाडी रिकामी असते. काय? गाडी रिकामी असते? हो, आत कोणीही नसते. हॉस्मर एंजल हवेत गायब झालेला असतो. पण हे कसं शक्य आहे? कॅब चालकाने त्याला बसताना पाहिलं नव्हतं का? चालकाने स्वतः त्याला गाडीत बसताना पाहिले होते. वाटेत गाडी कुठेही थांबली नव्हती. मग चालत्या गाडीतून एक माणूस गायब कसा होऊ शकतो? तो कुठे गेला? हेच तर रहस्य आहे. त्याला कोणी पळवून नेलं की तो मुद्दाम पळून गेला? बापरे, मेरीची अवस्था तर खूपच वाईट झाली असेल. हो, ती पूर्णपणे कोलमडून जाते. आणि म्हणूनच ती रडत रडत शर्लॉक होम्सच्या बेकर स्ट्रीटवरील घरात येऊन पोचते. अच्छा, आता मला समजलं. ती सुरुवातीला इतकी घाबरलेली का होती? हो, होम्स तिची ही सगळी कहाणी अतिशय शांतपणे ऐकून घेतो. तो तिला पाणी देतो आणि विचारतो की आता तिची काय इच्छा आहे. मग ती काय सांगते? तिला त्याला शोधायचं असतं ना? हो, ती रडत म्हणते की तिला फक्त हॉस्मरला शोधायचं आहे, कारण तिने त्याला वचन दिलं आहे की ती आयुष्यभर त्याचीच वाट पाहिल. ते भयानक वचन.
मग होम्स काय मदत करतो तिची? होम्स थोडा वेळ शांत राहतो. तो मेरीला एक अतिशय कठोर पण सत्य सल्ला देतो. काय सल्ला देतो? तो म्हणतो, मिस सदरलंड, तुम्ही हॉस्मर एंजलला विसरून जा. तो माणूस आता तुमच्या आयुष्यात कधीही परत येणार नाही. बापरे, होम्स असं थेट तोंडावर सांगतो. हो, तो म्हणतो हे एक भयानक स्वप्न होतं असं समजून पुसून टाका. पण मेरी हे ऐकायला तयार नसते. साहजिकच आहे, ती त्या वचनात अडकलेली असते. ती ठामपणे सांगते की ती शेवटच्या श्वासापर्यंत त्याची वाट पाहिल आणि ती तिथून निघून जाते. मेरी गेल्यावर वॉटसन नक्कीच गोंधळला असेल. हो, खोलीत विचित्र शांतता पसरते. वॉटसन विचारतो, होम्स, तो गायब कसा झाला आणि तो कोण होता? आणि होम्स काय उत्तर देतो? होम्स हसतो आणि म्हणतो, वॉटसन, तो गायब झाला नाही कारण तो कधी अस्तित्वातच नव्हता. काय सांगतेस, अस्तित्वातच नव्हता म्हणजे काय? इथेच होम्स आपली खरी डिडक्शन पद्धत वापरतो. तो वॉटसनला लगेच पूर्ण सत्य सांगत नाही. तो त्याचं लक्ष त्या टाईप केलेल्या पत्रांवर वेधतो. अच्छा, ती रहस्यमय पत्रे. हो, होम्स सांगतो की सामान्य माणसाला सगळे टाईपरायटर्स एकाच सारखे वाटतात. पण प्रत्यक्षात प्रत्येक टाईपरायटरचं एक वेगळं व्यक्तिमत्व असतं. म्हणजे जसे माणसांचे चेहरे वेगळे असतात तसं. हो, अगदी तसंच. एका टाईपरायटरची अक्षरे दुसऱ्याशी 100% जुळत नाहीत. वापरानुसार अक्षरे वेगळ्या प्रकारे झिजतात. म्हणजे फॉरेन्सिक सारखं काहीतरी. बरोबर. होम्स हॉस्मरने पाठवलेली पत्रे वॉटसनला एका भिंगातून पाहायला सांगतो. आणि त्यात काय दिसतं? तो म्हणतो, नीट बघ वॉटसन, या पत्रांमध्ये ई हे अक्षर थोडे अस्पष्ट आणि अंधुक आहे आणि आर या अक्षराचा खालचा भाग तुटलेला आहे. अच्छा, हे दोष फक्त एकाच विशिष्ट टाईपरायटरमध्ये असू शकतात. हो, त्यानंतर होम्स एक अतिशय चलाक प्लॅन रचतो. काय प्लॅन रचतो तो? तो मेरीच्या सावत्र पित्याला म्हणजे मिस्टर जेम्स विंडीबँकला भेटण्यासाठी एक पत्र पाठवतो आणि त्याला बेकर स्ट्रीटवर बोलावतो. पण तो त्याला का बोलावतो? कारण त्याला एक शंका असते. तो पत्र पाठवताना मुद्दाम अशी व्यवस्था करतो की विंडीबँकला त्याचे उत्तर टाईप करूनच पाठवावे लागेल. बापरे, म्हणजे होम्सला त्याचे टाईप केलेले अक्षर तपासायचे असते. अगदी बरोबर. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी जेम्स विंडीबँक तिथे येतो. तो अतिशय रुबाबदार, चलाख आणि आत्मविश्वासाने भरलेला असतो. त्याला वाटत असेल की आपण खूप हुशार आहोत. हो, तो हसत म्हणतो, मिस्टर होम्स, तुम्ही या केसमध्ये वेळ वाया घालवत आहात. हा हॉस्मर अतिशय लबाड माणूस होता. स्वतःच्याच खोट्या जवयाला शिव्या देतोय तो. तो म्हणतो, त्याने माझ्या मुलीची फसवणूक केली. हे रहस्य जगातला कोणीच गुप्तहेर सोडवू शकत नाही. आणि होम्स काय करतो मग? होम्स अतिशय शांतपणे उठतो, चालत जाऊन खोलीचा दरवाजा बंद करतो आणि आतून लॉक लावतो. बापरे, खोलीत एकदम थरार निर्माण झाला असेल. हो, विंडीबँकच्या चेहऱ्यावरील हास्य अचानक गायब होते. तो सावध होतो. आणि मग होम्स काय म्हणतो? होम्स त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतो, तुम्ही बरोबर म्हणालात मिस्टर विंडीबँक. जो माणूस कधीच अस्तित्वात नव्हता त्याला कोण कसं शोधणार? मी हे रहस्य आधीच सोडवलं आहे. क्या बात है. मग तो पुरावा दाखवतो का? हो. होम्स पत्रांचा पुरावा समोर ठेवतो. विंडी बँकने होम्सला जे पत्र टाईप करून पाठवले होते ते आणि हॉस्मर एंजलची पत्रे शेजारी ठेवतो. आणि दोन्ही पत्रांमधील चुका जुळतात. हो. होम्स म्हणतो, टाईपरायटर कधीच खोटं बोलत नाही. दोन्ही पत्रांमध्ये ई अस्पष्ट आहे आणि आर तुटलेला आहे. दोन्ही पत्रांमधील चुका 100% जुळत आहेत. म्हणजे ही सर्व पत्रे एकाच टाईपरायटरवरून टाईप केली गेली आहेत. अगदी बरोबर. आणि इथेच या भयानक सत्याचा उलगडा होतो. तो क्लायमॅक्सचा क्षण. म्हणजे हॉस्मर एंजल दुसरा तिसरा कुणी नसून तो स्वतः जेम्स विंडीबँक होता, मेरीचा सावत्र पिता. बापरे, हे खरंच धक्कादायक आहे. स्वतःच्याच मुलीसोबत असा खेळ. हो. हे ऐकल्यावर विंडीबँकच्या चेहऱ्याचा रंग उडतो. तो खुर्चीत कोसळतो. त्याचे सर्व मुखवटे गळून पडतात. पण का? एका बापाने असा क्रूर आणि घृणास्पद खेळ का खेळला? या प्रश्नाचं उत्तर एकाच शब्दात दडलेले होते, पैसा. अच्छा, ते 100 पाउंड्स. हो. मेरीला जे 100 पाउंड्स मिळत होते त्यावर विंडीबँकची वाईट नजर होती. जोपर्यंत मेरी घरात होती ते पैसे विंडीबँकला मिळत होते. आणि जर मेरीचं लग्न झालं असतं तर ते पैसे तिच्या नवऱ्याला गेले असते. अगदी बरोबर. ते पैसे घरातच राहावे यासाठी त्याने हा भयंकर प्लॅन रचला होता. म्हणून तो तिला घराबाहेर पडू देत नव्हता. हो, पण ती तरुण होती. तिला बाहेर पडायचे होते. जेव्हा त्याला समजलं की तो तिला डांबून ठेवू शकत नाही तेव्हा त्याने हा मार्ग निवडला. म्हणजे तोच खोटा प्रियकर बनला, तिचं मन जिंकलं आणि नंतर तिला कायमचं सोडून दिला. जेणेकरून ती परत कधीच दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नाही. बापरे, किती भयंकर बुद्धी आहे ही. त्याची पद्धत तर खूपच हुशार होती. हो ना.
तो फ्रान्सला जाण्याचं नाटक करायचा आणि लंडनमध्येच लपून राहायचा. त्याने काळा चष्मा, खोट्या मिशा लावून स्वतःचा चेहरा बदलला. आणि तो कुजबुजणारा आवाज. तो मुद्दाम काढायचा जेणेकरून मेरी त्याचा खरा आवाज ओळखू नये. अगदी. आणि सर्वात महत्वाचे, मेरी त्याचे मूळ हस्ताक्षर ओळखू नये म्हणून त्याने सही सुद्धा टाईप केली. पण मला एक सांग, लग्नाच्या दिवशी तो त्या चालत्या कॅबमधनं गायब कसा झाला? यामागची ट्रिक अतिशय साधी होती. त्याने 2 दरवाजे असलेली 4 व्हीलर कॅब मुद्दाम निवडली होती. अच्छा, म्हणजे हे एक दरवाजा उघडायचा. आणि दुसऱ्या दरवाजाने गुपचूप बाहेर पडायचं. मेरीची गाडी पुढे गेल्यावर त्याने कॅबमध्ये पाय ठेवला आणि चालकाचं लक्ष नसताना तो विरुद्ध बाजूच्या दरवाजेले पळून गेला. म्हणजे तो कॅबमध्ये बसलाच नव्हता, तो चर्चपर्यंत पोहोचलाच नाही. बरोबर. त्याने हा बनाव यासाठी रचला जेणेकरून मेरीचे मन कायमचे तुटावे. आणि ते गुरूर वचन, मी कायम तुझीच वाट पाहीन. हो, ते वचन त्याने मुद्दाम घेतले होते जेणेकरून मेरी आयुष्यभर एका खोट्या माणसाची वाट पाहत राहील आणि कधीच कोणाशी लग्न करणार नाही. जेणेकरून तिचे ते 100 पाउंड्स आयुष्यभर विंडी बँकलाच मिळत राहतील. किती नीच माणूस आहे हा. हो, जेव्हा होम्स हे सत्य उलगडतो तेव्हा विंडी बँकला सुरुवातीला धक्का बसतो, पण तो लगेच सावरतो. तो काय म्हणतो मग? त्याला लाज वाटत नाही? अजिबात नाही. त्याच्या चेहऱ्यावर एक निर्लज्ज हास्य उमटते. तो होम्सला आव्हान देतो. काय आव्हान देतो? तो म्हणतो, "होय, मी हे सगळं केलं, पण तुम्ही माझं काय वाकडं करू शकता? तांत्रिकदृष्ट्या हा कोणताही कायदेशीर गुन्हा नाही." कायदेशीर गुन्हा नाही. तो म्हणतो, "मी खून केलेला नाही, चोरी केलेली नाही. मी फक्त एक भावनिक खेळ खेळलो. कायदा मला शिक्षा देऊ शकत नाही." बापरे, हे ऐकून होम्सला नक्कीच संताप आला असेल. हो, विंडी बँक चिडतो आणि निघून जातो. होम्स वॉटसनला म्हणतो की हा कायद्याच्या नजरेत गुन्हेगार नसेलही, पण हा जो क्रूर भावनिक खेळ त्याने खेळला आहे, ती एक गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. खरंच आहे. अशा प्रवृत्तीचा माणूस कधी ना कधीतरी नक्कीच फासावर लटकणार. हो, होम्स पण तेच म्हणतो. पण या सगळ्या कथेच्या शेवटी सर्वात मोठा प्रश्न उरतो तो मेरीचा. हो ना. मेरीचं काय? होम्स तिला हे सगळं सत्य सांगतो का? नाही, होम्स ठरवतो की तो तिला सत्य सांगणार नाही. का? तिला सत्य समजायला हवं होतं. कारण ती हे सत्य कधीच स्वीकारू शकणार नाही. होम्स म्हणतो की जर मी तिला सत्य सांगितले तर ती माझ्यावरच विश्वास न ठेवता माझ्यावरच चिडेल. हे पण खरंच आहे. जेव्हा व्यक्ती प्रेमाने आंधळी झालेली असते, तेव्हा त्यांना सत्य दाखवणं व्यर्थ असतं. बरोबर. श्रोते हो, विचार करा. पैशांच्या लोभापायी माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो. 100 पाऊंडसाठी एका माणसाने निष्पाप मुलीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले. त्याने तिला अशा अंधाऱ्या विहिरीत ढकलले, जिथून ती कधीच बाहेर येऊ शकणार नाही. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे ती अंधविश्वासात अडकलेली व्यक्ती समोरचं सत्य पाहूच शकत नाही. मेरी सदरलँड कदाचित तिचे संपूर्ण आयुष्य अशा एका माणसाची वाट पाहण्यात वाया घालवेल, जो कधी अस्तित्वातच नव्हता. एका खोट्या माणसाची आयुष्यभर वाट पाहत राहणं ही मृत्यूनेही भयंकर शिक्षा आहे. होय ना. आपण ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो, तेच जर आपल्या पाठीत खंजीर खुपसणार असतील, तर विश्वास ठेवायचा कोणावर? हीच या केसची खरी शोकांतिका आहे. खरंच, मानवी मनाचे हे भयानक रूप अस्वस्थ करणारे आहे. मित्रांनो, शर्लॉक होम्सची ही विचार करायला लावणारी मिस्ट्री तुम्हाला कशी वाटली? माणसाच्या मनातील गुंतागुंत आणि पैसांचा मोह खरोखरच धक्कादायक आहे. हो. आणि जर ही कथा आणि तिचा हा रहस्यमय थरार तुम्हाला आवडला असेल तर किताब कीला नक्की सबस्क्राईब करा. अशाच अजून अनेक रहस्यमय, विचार करायला लावणाऱ्या आणि रोमांचक कथा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. ऐकत रहा, विचार करत रहा आणि लक्षात ठेवा, कधी-कधी सर्वात मोठे धोके बाहेरच्या जगात नसून आपल्या अत्यंत जवळच्या लोकांमध्येच दडलेले असतात. अगदी बरोबर. धन्यवाद मित्रांनो.